नमस्कार, मी विलास महाले आणि आपण पाहता झी टीव्ही न्यूज मराठी। यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी शहरातील नागरिकांसाठी एक अभिमानास्पद बातमी ही समोर येत आहे। घाटंजी तालुक्यातील खापरी गावाचे सुपुत्र विशाल साठे यांची जिल्हा न्यायाधीश पदावर निवड झाली। त्यांच्या या निवडीचं खापरी गावकरी आणि साठे कुटुंबियांकडून छोटेखानी सत्कार सोहळा आयोजित करून विशाल साठे यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव करण्यात आला। यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी शहराला लागून असलेल्या खापरी गावाचे सुपुत्र विशाल साठे यांची जिल्हा न्यायाधीश पदावर निवड झाली आहे। महाराष्ट्रातून दुसरा क्रमांक पटकावत विशाल साठे हे जिल्हा न्यायाधीश पदावर आता आरूढ होणार आहे। विशाल साठे यांचं हे यश खापरी गावकरी आणि साठे कुटुंबियांसाठी अभिमानास्पद ठरलं। जिल्हा न्यायाधीश पदावर निवड झाल्यानंतर विशाल साठे हे आपल्या कुटुंबासह खापरी या त्यांच्या गावी आले होते। यावेळी खापरी गावकरी आणि साठे कुटुंबियांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला। आर्णी केळापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर संदीप धुर्वे यांचे प्रमुख उपस्थितीत खापरीमध्ये साठे कुटुंबियांकडून छोटेखानी सत्कार सोहळा हा आयोजित करण्यात आला होता। या छोटेखानी सत्कार सोहळ्यामध्ये घाटंजी नगरीचे नगराध्यक्ष परेश कारिया, घाटंजीचे पोलीस निरीक्षक केशव ठाकरे, घाटंजी येथील वकील वर्ग आणि साठे कुटुंबियांसोबत स्नेहाचे संबंध असलेल्यांनी छोटेखानी सत्कार सोहळ्यामध्ये हजेरी लावून न्यायाधीश विशाल साठे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला। यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी या आदिवासी बहुल तालुक्यामधून जिल्हा न्यायाधीश पदावर निवड होणं ही अतिशय अभिमानाची बाब असल्याची प्रतिक्रिया माजी आमदार डॉक्टर संदीप धुर्वे यांनी यावेळी व्यक्त केली। हे बघा, आपल्या आदिवासी बहुल यवतमाळ जिल्ह्यामध्ये जिल्हा सत्र न्यायाधीश होणं हे अतिशय आनंदाची आणि गौरवाची बाब आहे। यापूर्वी हा बहुमान स्वर्गीय गुलाबराव पाटील, भैयासाहेब बेलोरकर, त्यानंतर आपले घाटंजीकर म्हणजे आपल्या खापरीचे साठे परिवारातील सदस्य विशालजी साठे यांच्या नशिबी आयोग। त्यामुळे साहजिकच या मतदारसंघाचा माजी आमदार म्हणून आणि एक घाटंजीकर म्हणून मला अतिशय आनंद झालेला आहे। आज सर्वच लोक या कठीण समयी, या कलियुगात न्यायदानाला अतिशय महत्वाची भूमिका आहे ती आहे न्यायाधीशांची, आणि न्यायाधीशांनी न्याय देताना खरोखर फार चांगल्या पद्धतीने न्याय द्यावा हीच अपेक्षा आमची आहे। कारण अतिशय कठीण परिस्थितीतून ते वर आलेत आणि आज सर्व जिल्ह्याची मान त्यांनी उंचावली। त्यामुळं विशालजी साठे जे आता जिल्हा सत्र न्यायाधीश झालेले आहेत आणि प्रमोशन मध्ये महाराष्ट्र, दीव दमण आणि गोवा या लिस्ट मध्ये या चारही राज्यातून त्यांनी क्रमांक 2 प्राप्त केला। हे अतिशय यवतमाळ जिल्ह्याच्या दृष्टीने भूषणावह आहे आणि माझ्या विधानसभेच्या दृष्टीने भूषणावह आहे। परत एकदा संपूर्ण साठे कुटुंबाचे आणि विशालजी साठे, त्यांच्या सौभाग्यवती शरीर साठे आणि त्यांचे आई वडील या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि भविष्याला त्यांना शुभेच्छा देतो। या बातमीपत्रात इथेच थांबतो, परत भेटूया नवीन बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत राहा झी टीव्ही न्यूज मराठी। नमस्कार।